नमस्कार मित्रांनो, कथेचं नाव आहे एकाकीपणाची सावली. वृषाली घराच्या बाल्कनीमध्ये चहा घेत बसली होती. इतक्यात तिला दुरून भाजीची जड पिशवी घेऊन उन्हात चालत येणाऱ्या सुरेखाताई दिसल्या. या वयात त्यांना एकटीने सगळी कामे करताना पाहून वृषालीला वाईट वाटले. वृषाली इथे नवीनच होती. नवऱ्याच्या नोकरीतील बदलीमुळे ती नव्यानेच इथे शिफ्ट झाली होती. तिला इथे राहायला येऊन जवळपास महिना झाला होता. आली तेव्हापासून तिची इथे जवळपास थोडीफार ओळख झाली होती. तिचा नवरा ऑफिसला गेला की ती निवांत बाल्कनीत चहा प्यायची. नेमके याच वेळेला सुरेखाताई काही ना काही काम करताना तिच्या नजरेस पडायची. या वयातही जेव्हा शरीराला आधीपेक्षा जास्त विश्रांतीची गरज असते, तेव्हा सुरेखाताईंना इतके श्रम करताना पाहून वृषालीला रोजच नवल वाटायचे. तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक अनामिक कुतूहल निर्माण झाले होते. एका दुपारी शेजारच्या दुसऱ्या एका काकूंकडून वृषालीला सुरेखाताईंच्या घराची पार्श्वभूमी कळाली. तिने ऐकले की सुरेखाताईंचे यजमान मधुकरराव 5 वर्षांपूर्वीच अचानक आजारपणाने देवाघरी गेले होते. त्यांना एक मुलगा जयेश आणि सून श्वेता आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघेही याच शहरात अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावर दुसरं घर घेऊन वेगळे राहत होते. हे ऐकून वृषालीचा जीव चांगलाच तुटला. ती विचार करू लागली, इतक्या वृद्ध आईला या वयात असं एकटं सोडून मुलगा आणि सून वेगळे कसे राहू शकतात? आजकालच्या मुलांना आईवडिलांची काही काळजीच उरली नाहीये का? एका संध्याकाळी सुरेखाताई तुळशीपाशी दिवा लावत असताना वृषाली सहज कुंपणाजवळ आली आणि हळुवार आवाजात म्हणाली, काकू, मी रोज बघते तुम्हाला. एवढं सगळं काम एकटीने करताना तुमची दमछाक होत असेल ना? खरं सांगू तर मला राहवत नाही म्हणून बोलते. तुमच्या मुलाला आणि सुनेला थोडी तरी जाणीव असायला हवी होती. या वयात तुम्हाला असं एकटं सोडून जाणं योग्य नाही. आजकालची मुलं किती स्वार्थी आणि वाईट वागतात ना आईवडिलांशी. सुरेखाताईंनी तुळशीच्या दिव्यावर हात धरून नमस्कार केला. त्यांनी वृषालीच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ना चेहरा बदलला, ना डोळ्यात राग आला, ना दुःखाची लकीर दिसली. त्या फक्त शांतपणे एक क्षण तिच्याकडे बघून मंद हसल्या आणि हळूच घराच्या आत निघून गेल्या. वृषाली निघून गेली, पण तिचे शब्द मात्र सुरेखाताईंच्या मनात खोलवर जाऊन आदळले. त्या शांत घरात खांबाला टेकून बसल्यावर सुरेखाताईंच्या मनात आठवणींचे वादळ उठले. भिंतीवरील जुन्या फोटोंकडे पाहताना त्यांना जाणीव झाली की वृषाली ज्या आजकालच्या वाईट मुलांना दोष देत होती, त्या परिस्थितीच्या खऱ्या कारणीभूत तर त्या स्वतःच होत्या. सुरेखाताईंचा स्वभाव सुरुवातीपासूनच असा होता, अलिप्त, काहीसा रुक्ष आणि स्वतःच्याच कोशात राहणारा. कोणाशी मनमोकळेपणाने बोलणे, गप्पा मारणे किंवा कोणाच्या सुखदुःखात मनापासून सामील होणे त्यांना कधी जमलेच नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागतही त्या केवळ औपचारिकतेने, चेहऱ्यावर कोणताही आनंद न दाखवता करत असत. त्यांचे यजमान मधुकरराव मात्र अगदी उलट स्वभावाचे होते. त्यांना घरात पाहुणे आलेले आवडायचे. नातेवाईकांना बोलवून आदरातिथ्य करायला आवडायचे. सुरेखा, आज भाऊजी येणार आहेत, जरा अळूची वडी कर, असं मधुकररावांनी उत्साहाने सांगितलं की सुरेखाताईंचा चेहरा लगेच कडू व्हायचा. त्या कसलाही उत्साह न दाखवता त्रासिकपणे काम उरकून टाकायच्या. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्या दोन्ही नंदा मंगला आणि सुशीला सुरेखाताईंशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न करायच्या. वहिनी, चला आपण बाजारात जाऊ, किंवा वहिनी, आज आम्ही स्वयंपाक करतो, तुम्ही बसा, असं म्हणत त्या सुरेखाताईंच्या मागे पुढे करायच्या. पण सुरेखाताईंनी त्यांच्या भोवती अविश्वासाची आणि अलिप्ततेची एक अदृश्य भिंत उभारली होती. त्या कधीच नंदांशी मनापासून जुळल्या नाहीत. काही वर्षानंतर मधुकररावांच्या लहान भावाचे लग्न झाले आणि लहान जाऊन सुमन घरात आली. सुमन अत्यंत साधी, निष्पाप आणि प्रेमळ होती. दोन्ही नंदांची सुमनशी लगेच गट्टी जमली. सुमनने सुरेखाताईंना नेहमीच मोठ्या बहिणीचा मान दिला. ताई, मला हे कसं करायचं ते शिकवा ना, असं हक्काने विचारत ती लहान बहिणीसारखी त्यांच्यावर प्रेम दाखवू लागली. पण सुरेखाताईंना तिचे हे हक्काने वागणे सुद्धा सोसले नाही.
त्यांना वाटायचे की सुमन घरात आल्यापासून आपल्यावर हक्क गाजवते आहे. घरातील लहान सहान गोष्टींवरून त्या सुमनवर आणि सासरच्यांवर चिडायच्या. एका सणा दिवशी देवघरातील पूजेच्या मांडणीवरून सुरेखाताईंनी अत्यंत क्षुल्लक कारणावरून मोठा वाद घातला. त्या मधुकररावांना थेट म्हणाल्या, मला या एकत्र कुटुंबात राहायचं नाही. तुम्ही मला वेगळं घर घेऊन द्या, नाहीतर मी माहेरी निघून जाईल. मधुकररावांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सुरेखा, माझं कुटुंब एकत्र आहे. भाऊ बहिणी माझ्यावर खूप प्रेम करतात. असं करू नकोस. पण सुरेखाताईंच्या हट्टापुढे शेवटी मधुकररावांचा नाईलाज झाला. त्यांनी दुःखाने वेगळे घर घेतले आणि ते वेगळे राहू लागले. त्यानंतर नातेवाईकांचे त्यांच्याकडे येणे जाणे पूर्णपणे थांबले. सुरेखाताईंनीही कधी कोणाला मनापासून बोलावले नाही. हळूहळू नातेवाईकांच्या शुभकार्यातून सुरेखाताईंचे नाव आणि अस्तित्व मागे पडत गेले. काळाच्या ओघात त्यांचा मुलगा जयेश मोठा झाला. जयेश स्वभावाने अगदी वडिलांसारखाच नम्र, सोशिक आणि समंजस होता. आईचा स्वभाव तापट आणि अलिप्त आहे हे ठाऊक असल्यामुळे तो नेहमी तिच्या कलाने घ्यायचा, तिचे मन जपायचा प्रयत्न करायचा. योग्य वय झाल्यावर जयेशचे लग्न श्वेताशी झाले. श्वेता एका सुसंस्कृत आणि मनमिळाऊ कुटुंबातून आली होती. तिने सासरच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा तिचे पहिले स्वप्न होते की सासूला आई मानून आनंदाने संसार करेल. श्वेताने सुरुवातीला खूप प्रयत्न केले. आई, तुम्हाला कोणती भाजी आवडते ते सांगा ना. तर कधी, आई आपण एकत्र मंदिरात जाऊया का, अशी प्रेमळ विचारपूस ती रोज करायची. पण सुरेखाताईंनी श्वेताच्या कोणत्याही प्रयत्नाला प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी श्वेतावर स्वतःचे कडक नियम लादले. माझ्या घरात सकाळी 8 वाजेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे. हे भांड इथेच ठेवायचं, तिथे नाही हलवायचं. माझ्या घरात जास्त बोललेलं मला चालत नाही. अशा अटी त्यांनी तिच्यावर लादल्या. जयेशने एकदा आईला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. आई, श्वेता नवीन आहे या घरात. ती तुझ्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करते. तू जरा प्रेमाने वाग ना तिच्याशी. यावर सुरेखाताई जयेशवरच डाफरल्या. बघितलंस, महिना नाही झाला लग्नाला आणि ती माझे कान तुझ्या विरोधात भरायला लागली. तू आईपेक्षा बायकोचाच झालास. सुरेखाताईंच्या अशा बोलण्यामुळे जयेश आणि श्वेता दोघेही गप्प झाले. श्वेताने हळूहळू बोलणे कमी केले आणि ती फक्त कर्तव्यापुरती वागू लागली. लग्नानंतर 1.5 वर्षांनी श्वेता गरोदर राहिली. ही बातमी ऐकून घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणे स्वाभाविक होते. पण सुरेखाताईंच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसला नाही. त्यांनी ना तिचे कौतुक केले, ना तिची विचारपूस केली, ना तिला काही खावेसे वाटते का याची चौकशी केली. आपल्या वहिनीच्या गर्भारपणात आपल्या आईला तिची खूप जास्त काळजी घेताना पाहिलेल्या श्वेताला तिच्या सासूबाईंच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. पण मग तिने त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले. गरोदरपणाच्या 3ऱ्या महिन्यात श्वेताची तब्येत अचानक खूप खालावली. तिला त्रास होऊ लागला. जयेशने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की गर्भाशयाची स्थिती नाजूक आहे आणि श्वेताला पूर्णपणे बेडरेस्टची गरज आहे. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जयेश काळजीत उभा असताना सुरेखाताई त्याच्या जवळ आल्या आणि रुक्ष आवाजात म्हणाल्या, जयेश, हिची अशी अवस्था असेल तर माझ्याच्याने हिची सेवा चाकरी होणार नाही. माझी आता ती वय आणि ताकद राहिलेली नाही. हिला तू तिच्या माहेरी सोडून दे. तिची आईच करेल तिचं काय ते. आईचे हे शब्द ऐकून जयेशला वाईट वाटले. आई इतरांशी कितीही तुटक वागत असली तरी माझ्या आणि माझ्या बाळाच्या बाबतीत आई हळवी असेल असेच त्याला वाटले होते. आई, या नाजूक दिवसांमध्ये तिला तुझ्या आधाराची गरज आहे आणि तू तिला माहेरी पाठवून द्यायला सांगतेस. मी कुठल्या तोंडाने तिच्या माहेरच्यांना सांगू की माझी आई तिची काळजी घ्यायला तयार नाही म्हणून? काय वाटेल त्यांना? आणि श्वेताला काय वाटेल? जयेश हताशपणे म्हणाला. माझ्या आईच्याने तिची काळजी घेणे नाही होणार एवढंच सांगायचं आहे तुला. बाकी ते बघतील, सुरेखाताई सहजपणे म्हणाल्या. आईचे बोलणे ऐकून जयेश दुःखी झाला, पण पुढे काहीच बोलला नाही. जयेशने श्वेताला माहेरी न पाठवता घरी आणले. त्याने घरकामासाठी आणि श्वेताच्या काळजीसाठी एक कामवाल्या मावशीची सोय केली. पण सुरेखाताईंनी तिथेही त्रास देणे सोडले नाही. त्या बाईच्या पाठीमागे उभ्या राहून टोचून बोलायच्या, हे असं का धुतलंस? इथे हात कशाला लावलास? माझ्या स्वयंपाकघरात जास्त ढवळाढवळ करायची नाही. सुरेखाताईंच्या या वागण्यामुळे कामवाल्या मावशी त्रासून निघून गेल्या.
श्वेता पलंगावर पडून हे सर्व बघत होती आणि मनातल्या मनात घुटमळत होती. या सततच्या मानसिक ताणतणावाचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आणि एके दिवशी दुर्दैव ओढवले. अतिताप आणि मानसिक ताणामुळे श्वेताचे बाळ पोटातच दगावले. हॉस्पिटलमध्ये श्वेता ढसाढसा रडत होती. जयेश सुन्न झाला होता. आपलं पहिलं बाळ गमावल्याचं दुःख दोघांच्याही सहनशक्ती पलीकडचं होतं. अशा अत्यंत दुःखाच्या क्षणी सुरेखाताई तिथे आल्या, पण त्यांच्या तोंडातून सहानुभूतीचा एक शब्दही निघाला नाही. उलट त्या श्वेताकडे बघून म्हणाल्या, मी आधीच सांगत होते, नीट काळजी घे. नक्की तूच काहीतरी घाईगडबडीत चूक केली असशील म्हणून गर्भपात झाला. हे शब्द ऐकून श्वेताचा उरला धीर सुटला आणि जयेशच्या संयमाचा बांध फुटला. जयेशने डोळ्यातील अश्रू पुसले, आईकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आई, आजपर्यंत मी तुझा स्वभाव म्हणून गप्प बसलो, पण आज तू एका दुःखी आईच्या मनाचा सुद्धा विचार नाही केलास. आमचं बाळ तुझंही कोणीतरी लागत होतं ना. तुला वाईट वाटत नसेल तर निदान आमच्या मनाचा तरी विचार कर. आता आम्ही तुझ्यासोबत राहू शकत नाही. आम्ही हे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला जात आहोत. सुरेखाताईंच्या अहंकाराने त्यांना तेव्हाही नमू दिले नाही. त्यांना वाटले भाड्याने राहणे आणि स्वतःचा संसार चालवणे इतके सोपे नसते. महिन्या 2 महिन्यात अद्दल घडली की दोघेही पाय धरून परत येतील माझ्याकडे. त्यामुळे त्यांनी जयेशला अडवले नाही. जयेश आणि श्वेता घर सोडून निघून गेले. दिवस गेले, महिने गेले आणि वर्षही सरली, पण जयेश आणि श्वेता परत आले नाहीत. सुरेखाताईंच्या अहंकाराने त्यांनाही कधी परत या म्हणून म्हणू दिले नाही. जयेश आणि श्वेता सोबत राहत नसले तरी कर्तव्य म्हणून अधूनमधून त्यांची चौकशी करायला येत. सणावाराला जयेश आणि श्वेता यायचे, पण ते केवळ एक औपचारिक कर्तव्य म्हणून. पावणे 1 तास बसून सुरेखाताईंच्या हातात काही पैसे ठेवून त्यांची औषधे आणून देऊन ते शांतपणे निघून जायचे. ना त्यांच्या बोलण्यात जुना आपुलकीचा ओलावा असायचा, ना काही गप्पा. कधी कधी त्या फोनमध्ये स्टेटस बघायच्या. जयेश आणि श्वेता आता हळूहळू इतर नातेवाईकांमध्ये सुद्धा मिसळायला लागले होते. लहान जाऊ सुमन, दोन्ही नंदा आणि जयेश, श्वेता हे सगळे एकत्र कौटुंबिक कार्यक्रमात हसताना, एकत्र जेवताना दिसायचे. जयेश आणि श्वेता नातेवाईकांमध्ये मनापासून मिसळत होते. सगळेजण त्यांना प्रेम देत होते. फक्त सुरेखाताई त्या चित्रातून बाहेर फेकल्या गेल्या होत्या. आज वृषालीने जेव्हा त्यांना विचारले, आजकालची मुलं किती वाईट असतात ना, तेव्हा सुरेखाताईंना आतून अपराधीपणाची तीव्र जाणीव झाली. त्या स्वतःशीच पुटपुटल्या, मुलं वाईट नाहीत. मीच कधी कोणाला माझं मानलं नाही. मी कोणाच्या गरजेला उपयोगी पडले नाही. कोणाला कधी प्रेमाने जवळ केले नाही. कोणाच्या सुखात हसले नाही. मग आज मी कोणाकडून प्रेमाची अपेक्षा करू? त्यांना कळून चुकले होते की त्यांनी आयुष्यभर लावलेल्या अलिप्ततेच्या आणि अहंकाराच्या रोपट्याला आज एकांततेचं फळ आलं होतं. या पश्चातापाला आता खूप उशीर झाला होता आणि तो बदलणे आता त्यांच्या हातात नव्हते. सुरेखाताईंनी औंढा गिळला. तुळशीच्या दिव्याची वात थोडी मोठी केली आणि आपल्या शांत रिकाम्या घरात एकाकीपणाच्या सावलीत पुन्हा एकदा शांतपणे पाऊल ठेवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.